आमदार अमोल मिटकरी आपल्यासोबत आहेत। आज एकदम तडाखेबाज भाषण धनंजय मुंडे यांनी केलं। काय रोख होता त्यांचा पहाटेच्या शपथविधीच्या अनुषंगाने? अनेक दिवसांपासूनची त्यांची जी व्यथा होती ती मुंडे साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये मांडली। त्यांनी जे सांगितलं आहे की तो सकाळचा शपथविधी जो झाला होता तो शपथविधी कशा पद्धतीने चुकीचा असू शकतो आपल्याकरता भविष्यात आणि नंतर मग कशा पद्धतीने ते सगळे धागेदोरे जुळत गेले हे त्यांनी अत्यंत स्पष्टपणे मांडलं। ते बऱ्याच लोकांच्या लक्षात पण आलं आणि वरिष्ठांना पण याची जाण आहे की सकाळच्या शपथविधीबाबत जे काही मुंडे साहेब बोलले त्यामध्ये तथ्य आहे। म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की भाजपसोबत आपण शपथविधी घ्यायला नको, कारण की ते एक षडयंत्र आहे आपल्या बदनामीचं। त्या काळामध्ये जाणीवपूर्वक अजितदादांना त्या ठिकाणी शपथ घ्यायला भाग पाडणं, परत त्यांना विलन बनवणं आणि नंतर परत ह्या सगळ्या गोष्टी की आम्ही त्यात नाहीच अशा प्रकारच्या वागणुकी यावर त्यांनी त्यावेळेची म्हणजे आजचं त्यांचं भाषण तुम्ही आजच्या तारखेत पकडू नका। ज्या दिवशी तो शपथविधी झाला त्यावेळेची परिस्थिती काय होती, ते कसं झालं, कोणी करायला लावलं, या चौफेर अनुषंगानं त्यांचं ते भाषण होतं। म्हणजे पक्षांतर्गत कोणतरी असे षडयंत्र रचत होतं अजित पवारांच्या बदनामीचं। 100% जितेंद्र आव्हाड त्यावर आम्ही नाव घेतो ना। सर्वात मोहरके जर कोणी असतील त्या सगळ्या आघाडीचे तर जितेंद्र आव्हाड होते। त्यांनी ते सगळं कुभांड फक्त अजितदादांना बदनाम करण्याकरता सातत्यानं तेव्हापासूनच ते रस्ते आहेत। म्हणजे अजित पवारांबरोबर सारख्या बीडसारख्या शहराला जातीय रंग देण्याचं कामच जितेंद्र आव्हाडांनी केलं आहे। त्याच्यामुळे काय लपवायचं कशाला, ताकाला जाऊन भांडं कशाला लपवायचं। तोच व्यक्ती म्होरक्या होता, त्याच व्यक्तीने हे षडयंत्र घडवून आणलं आणि त्याच व्यक्तीने मग नंतरच्या काळात आता मुंडे साहेब जे बोलले ते त्यांच्या मनातले व्यथा जे आहेत ते खरे आहेत, ते मान्य केलं पाहिजे। म्हणजे जितेंद्र आव्हाड भाजपसोबत यायला तयार होते आणि त्यानंतर आजही जर भाजपने म्हटलं ना आव्हाड या तुम्हाला देतो एखादं मंत्रिपद तर ते आत्ता येतील 2 मिनिटात। शेवटी पदाची लालसा किती असते हे त्यांच्याकडून शिकलं पाहिजे। पक्षात तेवढा मोठा जितेंद्र आव्हाड चेहरा नव्हता, त्यानंतर सुद्धा मोठे नेते आहेत म्हणजे शरद पवार असतील, सुप्रिया सुळे असतील। त्यांना प्रमोट करण्याचं प्रामाणिकपणे काम सुरू होतं, पण दुर्दैवानं त्यांना विरोधकांना त्यात यश भेटलं नाही। आज पक्षाचे 2 पक्ष होणं किंवा अनेक गोष्टी ज्या काही आता आम्हाला पण बोलायच्या होत्या पण वेळेअभावी बोलता आल्या नाहीत, याचा म्होरक्याच ती व्यक्ती आहे। त्याच्यामुळं मला जितेंद्र आव्हाड एकटी व्यक्ती नाही, टीमच आहे अख्खी, कोण कोण आहे? भरपूर आहेत। म्होरक्या महत्त्वाचा आहे। म्होरक्यांनी अशा प्रकारचं हे करून कुभांड रचलं आणि त्याच्यानंतर आता तुम्ही बघा आता अलीकडच्या काळामध्ये जे काही मस्साजोग प्रकरणावरून जे काही घटना घडल्या त्यामध्ये एक ऑडिओ फिरला, ऑडिओ की बाबा माझ्या मतदारसंघामध्ये येऊन मुंडेंना बोलण्याची काय गरज होती। म्हणजे तुमच्या मनात काय होतं, मस्साजोग सरपंचाला न्याय देणं हे कमी आणि धनंजय मुंडे माझ्या मतदारसंघात येऊन नजीब मुल्लांचा प्रचार करतायत आणि मला पाडण्याचा प्रयत्न करतात, हा द्वेष जास्त। त्याच्यामुळे अशा व्यक्तींनीच हे सगळं कुभांड घडवलं। एक काय म्हणता येईल त्याला, स्वराज्यात कसे हे होते फितूर। जितेंद्र आव्हाडांचं ऐकून अजित पवार शपथ घ्यायला जातील असं वाटतंय? तसं नाही, तुम्ही माझी गोष्ट समजून घ्या। त्यांचा ऐकण्याचा काही प्रश्नच येत नाही। अजितदादा स्वयंभू नेते आहेत, ते स्वतःच ठरवतात आणि त्यांचा निर्णय ते योग्य घेतात। मुंडे साहेबांचं सर्व भाषण जर तुम्ही ऐकलं तर त्या भाषणामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की पहाटेचा जो शपथविधी झाला तो होण्यापूर्वी मी स्पष्टपणे सांगितलं होतं की दादा तुम्ही तो शपथविधी करू नका, आपल्यासोबत घात होतोय म्हणजे आपल्याला शपथविधी घ्यायला लावतील आणि मग परत म्हणतील घेऊ नका, म्हणजे एकदम बदनाम करतील। या अनुषंगानं ते केलेलं भाष्य आहे आणि यामध्ये जी चांडाळ चौकडी होती त्याचा म्होरक्या होता, अर्थातच मी जे नाव घेतलं ते। या सगळ्या प्रकारानंतर धनंजय मुंडे या ठिकाणावर निघून गेलेत, मात्र त्यांच्यावर ज्या पद्धतीचे आरोप होत आहेत त्याच्यामध्ये सत्ताधारी पक्षातले जास्त लोक आहेत। याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? सुरेश धस, प्रकाश सोळंके तुमच्या पक्षातलेच आमदार आहेत, हे मुंडे साहेबांनी त्यांच्या भाषणात जे बोलून दाखवलं त्यावर निश्चितच नोंद वरिष्ठ पातळीवर पक्षश्रेष्ठींनी घेतलेली आहे की एखाद्या व्यक्तीला महायुतीमधले काही आमदार असतील, पक्षांतर्गत काही लोक असतील त्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे बदनाम करतात, कशा प्रकारे हे करतात, ती त्यांनी त्यांची व्यथा मांडली। धनुभाऊंनी त्यांचं मन मोकळं केलं आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना पण एक ऊर्जा भेटली त्यांच्या भाषणाने। मी तर आज सांगतो की अत्यंत प्रभावी भाषण त्यांनी केलं आणि तीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दिशादर्शक ठरणारं भाषण असेल। मला वाटत नाही का नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांना राजीनामा दिला पाहिजे? हार्वेस्टरवाले लोक येतात, 8-8 लाख रुपये पर हेड घेतले 150 लोकांकडून। ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांच्या जवळची व्यक्ती जी आहे ती या संपूर्ण प्रकरणामध्ये सहभागी असा गंभीर आरोप होत आहे। खंडणीचा याच्या आधी गुन्हा दाखल झाला आहे, त्याच्यामध्ये मुख्यचा आता गुन्हा दाखल। दादांनी त्यांच्या भाषणात स्पष्ट सांगितलं की एखाद्या व्यक्तीवर एखादा आरोप झाला असेल आणि तो जर सिद्ध झाला, ती व्यक्ती माझ्या कितीही जवळची असली तर त्याची पक्षातून हकालपट्टी केली जाईल। आरोप लावणं सोपं असतं, कोणी भ्रष्टाचाराचे आरोप लावतं, कोणी चारित्र्याचे आरोप लावत असेल, कोणी आणखी काही आरोप लावणं सोपं आहे, तर पण तो प्रूव्ह तर झाला पाहिजे। जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही राहिला नैतिकतेचा प्रश्न, नैतिकतेबद्दल अनैतिकता असणारी लोकच बोलत आहेत त्यांच्या नैतिकतेबद्दल।
तर आव्हाडांनी नैतिकता सांगायची, ज्यांनी करमुसेला आपल्या बंगल्यात येऊन मारलं त्यांनी सांगायची. त्याच्यामुळं नैतिकता अनैतिकता हा विषय नाही आहे. आरोप जर सिद्ध झाले तर त्याला बिलकुल मला असं वाटतं दादांनी ते स्पष्ट केलं. एक राष्ट्रीय अध्यक्षांचं भाषण खूप महत्त्वाचं आहे, ते त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. विरोधक म्हणतायत अनिल देशमुख किंवा नवाब मलिक किंवा पिचड साहेब हे सगळ्यांच्या बाबतीत एक नाही तुम्ही लावला आणि धनंजय मुंडेंच्या बाबतीत एक नाही लावला. धनंजय मुंडे अजितदादांचे जवळचे आहेत म्हणून हे नाही 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 तुम्ही पत्रकार बांधव दोन्ही दिवसाच्या शिबिरामध्ये होता. तुम्ही दोघांची भाषणं ऐका, मुंडे साहेबांचं ऐका आणि दादांचं पण ऐका. न्याय आणि अन्याय करण्याचा प्रश्न येत नाही. लाईन स्पष्ट आहे. एखाद्या व्यक्तीने जर माझ्यावर आरोप केला असेल, समजा माझ्यावर आरोप केला की हा भ्रष्टाचार करतो, पण तो जर सिद्ध झाला तर माझी हकालपट्टी पक्षाने केली पाहिजे. पण काहीतरी आरोप करायचे मग आरोप केला हाकाला याला असं नाही होत. मग नंतर लोक संबंध जोडतात, हा यांचा फार जवळचा आहे. अजितदादांकडं शिवशाहू फुले आंबेडकरी विचारांचा शिरस्ता आहे. त्याच्यामुळे कोणी असला, कोणी चुकीचं वागला तर त्याला माफी नाही. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. जो चुकीचा वागेल त्याला माफी नाही अशा पद्धतीची प्रतिक्रिया अमोल बिटकरने दिली. कॅमेरामन अरविंद वारगेसह निलेश बुधावली, एबीपी माझा, शिर्डी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.